लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्री मुकुंद भालेराव यांनी लाईफ पॉझिटिव्ह कडे त्यांच्या नवीन कविता पाठवलेल्या आहेत आणि त्या अनेक कविता माझ्याकडे संग्रहित झाल्यानंतर त्यांचा परवा एक संदेश आला की माझ्या कवितांवर आणखीन आपण व्हिडिओ करावा अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्यांची एक प्रार्थनापरक कविता आपणासमोर सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे कामना. आ विश. 31 मे 2025 रोजी सकाळी 8:45 वाजता त्यांनी लिहिलेली ही कविता आहे. कामना ही एक भावस्पर्शी प्रार्थना आहे आणि या प्रार्थनेला त्यांनी कसं साकार केलेलं आहे ते आपण बघूया. श्री मुकुंद भालेराव यांची कविता कामना. 8 कडव्यांची ही कविता आहे. कवी हा भाषा क्षेत्रातील तज्ञ नाही. मेडिसिन आणि फायनान्स मध्ये त्यांचा एक्सपर्टाईज आहे. परंतु कवीला तिसरा चक्षु जर प्राप्त झाला तर तो काय करू शकतो, काय निर्माण करू शकतो, काय सूक्ष्म दर्शकाच्या पलीकडे जाऊन बघू शकतो, याचं उदाहरण म्हणजे ही कविता आहे. स्मित असावे नयनांमध्ये, तेज असावे मुखावरती, भाव असावे मधुर असे ते, शब्द मधुरते ओठावरती. लॉजिक बघा कवीचं. सुरुवात नयनानी केलेली आहे, नयनावरून तो मुखावर येतो आहे, भाव हृदयामध्ये आणतो आहे आणि शब्द ओठावर आणतो आहे. हे लॉजिकल सिक्वेन्स लक्षात घ्या. स्मित असावे नयनांमध्ये, लयबद्ध यमके आहेत, ते यमक लक्षात घ्या. तेज असावे मुखावरी, भाव असावे मधुर असे ते, शब्द मधुरते ओठावरती. कवितेला एक लय आहे, गाण्यासारखी तालबद्धता आहे, प्रत्येक कडवं एक संध आहे आणि एका कडव्याकडून दुसऱ्या कडव्याकडे जाताना कंटिन्युइटी आहे, एक संधता आहे, युनिटी आणि कोहिजन आहे. ते बघा, पहिलं कडवं शब्दानी संपत, शब्द ओठावरती, आणि शब्द कसे ते मधुर असावे. दुसरं कडवं शब्दांनी सुरू होत. शब्द फुलावे बहार यावी, ध्वन्यर्थाची गीत असे, नाद विहरता लयकारीचे, काव्य रंगते सदा असे. उपमा बघा. शब्द फुलावे, शब्द फुलांपरी फुलावे आणि मग त्यानंतर बहार यावी.
शब्दांची फुलांशी तुलना केलेली आहे, परंतु ते शब्द ध्वनी आणि अर्थ यांच्या मिलनातून निर्माण झालेले असावेत. त्या शब्दांचं रूपांतर गीतांमध्ये यावं आणि गीत आले की नाद आलाच. गीत आलं म्हणजे संगीत आलं, संगीत आली म्हणजे लयकारी आली. आणि या शब्दांच्या फुललेल्या बहरातून काव्य रंग दिसावे, काव्य रंगाचा पटल उलगडत जावा, असे कवी म्हणतात आहेत. अशी कवींची कामना आहे. शब्दांवरून कवी अक्षराकडे येतो. अक्षर अक्षर रेखीव ऐसे, भाव बंधतो अमृत असा, अंतरास मग स्पर्श करूनी, आनंदानंदाचा वर्षाव असा. प्रेमाचा वर्षाव व्हावा, आनंदाचा वर्षाव व्हावा, अमृताचा वर्षाव व्हावा. रूपकाची पखरण आहे. अक्षर अक्षर रेखीव ऐसे, शब्दांचं रूपांतर अक्षरामध्ये झालेलं आहे. आणि अक्षर रेखीव म्हणजे ते हाताने लिहायचं आहे. मग नयनापासून, मुखापासून, नयनापासून, ओठापासून कवीचा सुरू झालेला प्रवास हा हातापर्यंत येतो आहे. आणि अक्षर जे कधीही क्षर होणार नाहीत तसे अक्षर, म्हणून अक्षर अक्षर रेखीव ऐसे, भाव बंधतो अमृत असा, अंतरास मग स्पर्श करूनी. आणि त्या अक्षराने, त्या अक्षराच्या भावबंधाने हृदयात स्पर्श करावा आणि हृदयामध्ये अमृतधारा आनंदाच्या त्याचा वर्षाव असावा. कवी पर्सॉनिफिकेशनचा वापर करतो आहे. शब्द फुलतात, भावना उमलतात, असा कवी बोलतो आहे. त्यामुळे कवी मानवी गुण समर्पित करतो आहे. चौथ्या कडव्यामध्ये अमृतधारा तिसऱ्या कडव्यात आल्यानंतर, आनंदाचा वर्षाव झाल्यानंतर कवी काय नको ते सांगतो आहे. कुठे नसावी दुःख वेदना, मत्सरता तो द्वेष नक, ना तो द्वेष असावा. द्वेष नको, मत्सर नको, शब्द सगळे मधुर असावे, कटू कठोर शब्द नको. आणि प्रीतीचा मळा बहरून यावा. असं कवी म्हणतो आहे. कवीची ती मनोकामना आहे की प्रीतीचा मळा भरून यावा, शब्द सर्वांचे मधुर असावे, कुठे दुःख नसावं, कुठे वेदना नसाव्या, कुठे मत्सर नसावा, कुठे द्वेष नसावा. पाचवं कडवं बघा. उमलून यावे भाव मनीचे,
उमलून यावे भाव मनीचे, मनाचे भाव फुलांप्रमाणे उमलून यावे. आणि फुलं जसे विविध रंगी असतात तसे भावही सप्तरंगी असावेत. चित्रमय प्रतिमांचा वापर कवीने केलेला आहे. सप्तरंगाचे भाव, इंद्रधनु, सप्तरंगी इंद्रधनु, आणि इंद्रधनु आनंददायी असावा असे अवचित दिसून यावे. परत बघा पाचवा कडवं. उमलून यावे भाव मनीचे, सप्तरंग ही खुलून जावे, इंद्रधनु ते आनंदाचे, ऐसे अवचित दिसून यावे. सहावा कडवं बघा. कुणास काही दुःख नसावे. चौथ्या कडव्याप्रमाणे काय नसावं हे कवी परत सांगतो आहे. कुणास काही दुःख नसावे, दैन्य वेदना नको कुणाला, अंतरातुनी सदा सदाही प्रेमाचा वर्षाव घडावा. चौथ्या कडव्यामध्ये काय नको अशी कामना कवी करतो आहे. सहाव्या कडव्यामध्ये तीच कामना तू पुढे रेखाटतो आहे की कोणालाही दुःख नसावे, कोणालाही दैन्य नसावे, कोणालाही वेदना नसाव्या, आणि प्रेमाचा वर्षाव घडावा अशी कवीची कामना आहे. सातवं कडवं बघा. सर्वच आपुले सगळे सोयरे. आपल्या आजूबाजूला अवतीभवती राहणारे सगळे आपले सगळे सोयरे आहेत. आपले एकमेकांशी नाते संबंध आहेत, ऋणानुबंध आहे, माणुसकीचं नातं आहे, भावनांचं नातं आहे. कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही, कोणीही दुसरा नाही, कोणीही दुजा नाही. सर्वच आपुले सगळे सोयरे, दुजा न काही भाव असावा. प्रत्येकाच्या अंतरात मग अमृतधारा वर्षत याव्या. चित्रमय प्रतिमा, अमृतधारा. चित्रमय प्रतिमांचा पखरण केलेली आहे. असे फुलावे नंदनवन मग. चित्रमय प्रतिमा. असे फुलावे नंदनवन मग, स्वर्ग देवता उतरून याव्या. पुन्हा चित्रमय प्रतिमांची पखरण. स्वर्ग उतरतो आहे, स्वर्गातील देवता उतरतात आहे. धरतीवर मनोज्ञ सुंदर, स्वर्गच सारा उतरून यावा. चित्रमय प्रतिमांची पखरणीने कवी कवितेचा शेवट करतो आहे. असे फुलावे नंदनवन मग, स्वर्ग देवता उतरून याव्या. धरतीवरती मनोज्ञ सुंदर. मनाने सुरुवात केलेली आहे आणि मनोज्ञ चित्राने शेवट करतो आहे. स्वर्गच सारा उतरून याव्या. या कवितेचे 8 कडवे वाचताना डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. पिक्चरस्क डिस्क्रिप्शन असं या कवितेचं वर्णन करता येईल. प्रेम, करुणा, सौंदर्य, सकारात्मकता आणि आध्यात्मिकता, समत्वाची भावना, सामाजिक भावना आणि मानवी मूल्य यांनी बहरलेली ही कविता आहे कामना. भाषेचा गंध, विचाराची नितळता
आशयाची गूढता हे आपल्याला अनुभवायला मिळते. कविता वाचताना मन आनंदाने भरून येतं. कवितेमध्ये शांतता आहे, सकारात्मकता आहे, ऊर्जा आहे. कामना ही कविता एक आध्यात्मिक प्रार्थना आहे. एका अर्थाने ते आधुनिक पसायदान आहे. मुकुंद भालेरावांची कामना ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. आपल्या कॉमेंटमुळे कवीला एक नैतिक बळ प्राप्त होईल आणि कवीच्या हातून वाङ्मयाची अशीच प्रगाढ सेवा होईल. त्यांची निर्मिती आणि निर्माण क्षमता वाढेल. त्यामुळे या व्हिडिओला जर लाईक केलं तर तुम्ही मुकुंद भालेरावांना लाईक केलं आहे असं मी समजेल. ते यश लाईफ पॉझिटिव्हचं नाही हे मी मानतो. ते मुकुंद भालेराव त्यांच्या भावना, त्यांची माणुसकी प्रती असलेली सजगता आणि त्यांची वैश्विक भावना यासाठी तुम्ही लाईक केलेला आहे असं मी समजेल. आपण शांतपणे ही कविता ऐकून घेतली, त्याचं रसग्रहण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.